नमस्कार भक्तजन हो. आपली संस्कृती या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. श्री गुरुचरित्र हा केवळ एक ग्रंथ नसून तो भक्ती, श्रद्धा आणि गुरुकृपेचा अखंड झरा आहे. या पवित्र ग्रंथातील प्रत्येक अध्याय भक्तांच्या जीवनाला नवी दिशा देतो आणि गुरुभक्तीचे अमूल्य महत्त्व समजावून सांगतो. आज आपण श्री गुरुचरित्रातील अध्याय 19 नावाड्याची त्रिस्थली यात्रा आणि श्री क्षेत्र औदुंबर महात्म्य हा अत्यंत प्रेरणादायी आणि चमत्कारपूर्ण अध्याय ऐकणार आहोत. या अध्यायात औदुंबर वृक्षाचे पावित्र्य, श्री गुरूंची अपार कृपा आणि श्रद्धेच्या बळावर मिळणारे दिव्य अनुभव यांचे सुंदर वर्णन आले आहे. चला तर मग श्री गुरूंचे स्मरण करून या पवित्र अध्यायाला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 19 नावाड्याची त्रिस्थली यात्रा, श्री क्षेत्र औदुंबर महात्म्य. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धयोग्याला म्हणाला, महाराज, श्री गुरूंनी कृष्णा पंचगंगा संगमावर अमरेश्वराच्या निकट औदुंबर वृक्षाखाली वास्तव्य केले असे आपण म्हणालात. अश्वत्थादी अनेक पवित्र वृक्ष असताना श्री गुरूंची प्रीती औदुंबरावरच का होती? सिद्ध म्हणाला, पूर्वी नृसिंह अवतार घेऊन विष्णूंनी आपल्या नखांनी हिरण्यकशिपूचे पोट फाडून त्याचा वध केला. त्याच्या पोटात विष असल्यामुळे विष्णूंच्या हातांच्या बोटांचा आणि नखांचा दाह होऊ लागला. नृसिंहाने उपचार म्हणून औदुंबराच्या फळांमध्ये आपली नखे रोवली, तेव्हा कुठे तो दाह शमला. देवाचा क्रोधही कमी झाला. शांतता लाभल्याने नृसिंह आणि लक्ष्मीने औदुंबरास वर दिला, औदुंबरा, जे तुला पूज्य मानून तुझी सेवा करतील ते पापमुक्त होतील, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुझ्या छायेत जपादी अनुष्ठाने केल्याने अनंतपट फलप्राप्ती होईल. तुझ्या सेवेने ब्रह्महत्यादी महादोषांचे निरसन होईल. आम्ही दोघे नित्य तुझ्या सन्निधी वास करू. श्री गुरु नृसिंह मंत्राचा नित्य जप करीत असत. त्या जपाने उग्रता येऊ नये म्हणून श्री गुरु औदुंबराखाली वास करीत असत. अमरेश्वरा सन्निध 64 योगिनींचा वास होता. त्या रोज दुपारी स्त्री रूपाने श्री गुरूंच्या दर्शनास येत. त्यांना आपल्या स्थानी नेत. त्यांच्या पूजेचा नैवेद्याचा स्वीकार करून श्री गुरु परत औदुंबरापाशी येत. एकदा एक नावाडी शेताची राखण करीत होता. योगिनी श्री गुरूंसमवेत नदीपाशी आल्या तेव्हा प्रवाह दुभंगला. सर्वांनी आत प्रवेश करताच तो पूर्ववत झाला. काही वेळाने श्री गुरु त्यातून एकटेच बाहेर आले. हे सर्व पाहून त्या नावाड्याला मोठे नवल वाटले. त्यालाही श्री गुरूंविषयी कुतूहल वाटू लागले. मग दुसऱ्या दिवशी तोही त्यांच्या मागोमाग प्रवाहात शिरला. तो एका दिव्य नगरात प्रवेशला. तेथे लोक आरती घेऊन श्री गुरूंच्या स्वागतासाठी आले. त्यांनी त्यांना दिव्य मंदिरात नेले. रत्नखचित सिंहासनावर बसवून त्यांची पूजा केली. त्यांना भोजन दिले. तेवढ्यात श्री गुरूंचे नावाड्याकडे लक्ष गेले. ते म्हणाले, तू येथे का आलास? नावाडी म्हणाला, स्वामी, मी सहज भावाने आपल्या दर्शनासाठी आलो आहे. आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. आपली माझ्यावर कृपादृष्टी राहावी एवढीच प्रार्थना आहे. त्याचा निष्कपट भाव पाहून श्रीगुरु म्हणाले, नाविका, तू येथे आलास, येथील भक्तीचा सुखसोहळा पाहिलास, त्यामुळे तुझे दैन्य गेले आहे म्हणून समज. पण या गोष्टीची कोठेही वाचभेता करू नकोस, अन्यथा तुला मृत्यू येईल. श्री गुरु त्याला घेऊन संगमावर आले. त्यांचा निरोप घेऊन नावाडी शेताकडे निघाला. मार्गामध्ये त्याला गुप्त धन सापडले. त्या धनाने त्याचे दारिद्र्य समूळ नष्ट झाले. हा नावाडी आणि त्याची पत्नी श्री गुरूंची अखंड सेवा करीत असत. एके दिवशी नावाडी श्री गुरूंना म्हणाला, स्वामी, माघ महिन्यात प्रयागात स्नान करणे, काशी यात्रा करणे खूपच पुण्यप्रद मानले जाते. मी अडाणी आहे, हीन जातीचा आहे. मला या गोष्टींचा कसा लाभ होणार? ते ऐकून श्री गुरूंना त्याचा कळवळा आला. ते त्याला म्हणाले, अरे, कृष्णा पंचगंगेचा संगम असलेले हे स्थानच प्रयाग तीर्थ आहे. अमरेश्वराचे स्थान असलेले हे गाव काशी क्षेत्रच आहे. कोल्हापूरला दक्षिण गया म्हणतात. ज्यांना उत्तरेकडील काशी, गया, प्रयाग क्षेत्री जाता येत नाही त्यांनी या त्रिस्थळांची यात्रा करावी. पण तुला ती क्षेत्रे प्रत्यक्षच पाहिजे आहेत ना? मग चल माझ्याबरोबर. श्री गुरूंनी नावाड्याला व्याघ्र चर्मावर आपल्या मागे बसवले. मग आपल्या अचिंत्य योग शक्तीने त्याला क्षणार्धात प्रयाग क्षेत्री नेले. तेथील संगमावर स्नान करून मध्यान्ह समयी ते काशीस आले. तेथे गंगेत स्नान करून विश्वनाथाचे दर्शन घेतले. सायंकाळी गया क्षेत्री स्नान आणि दर्शन करून ते सूर्यास्ताच्या समयी मुक्कामी परतले. अशा प्रकारे श्रीगुरूंच्या कृपेने नावाड्याला 3 पुण्यक्षेत्रांची यात्रा घडली.
औदुंबर क्षेत्री श्रीगुरूंची खूपच कीर्ती झाली. अन्यत्र जाण्याचे ठरवून त्यांनी अमरेश्वराचा निरोप घेतला. तेव्हा 64 योगिनींना खूपच दुःख झाले. श्रीगुरू त्यांचे सांत्वन करून म्हणाले, मी लौकिकार्थाने पूर्वेकडे जात असलो तरी सूक्ष्म रूपाने येथेच राहणार आहे. औदुंबर कल्पवृक्ष आहे, त्यामध्ये मी अन्नपूर्णेला ठेवून जात आहे. हे स्थळ गुरुस्थान म्हणून प्रख्यात होईल. जे माझे भक्त माझ्या पादुकांची आणि या औदुंबराची सेवा करतील त्यांना तुम्ही सहाय्य करा. त्या भक्तांच्या सर्व इष्ट मनोरथे पूर्ण होतील. येथील अन्नपूर्णेची आराधना केल्याने 4 पुरुषार्थ साध्य होतील. येथे चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, संक्रांत, सोमवती अमावस्या आणि व्यतिपातादी पर्वणीकाळी स्नान केल्याने स्वर्गातील मंदाकिनीच्या तीरी सहस्त्र सालंकृत कपिला गायींचे ब्राह्मणांना दान केल्याचे पुण्य मिळेल. येथे औदुंबराखाली जप, होम, मानसपूजा, रुद्रपाठ, ब्राह्मण भोजन आणि प्रदक्षिणा केल्याने कोटीपट पुण्यफल मिळेल. श्रीगुरूंनी औदुंबर क्षेत्राचे महात्म्य सांगितले आणि ते भीमातीरी वसलेल्या गाणगापुरास गेले. भक्त हो, श्री गुरुचरित्राच्या या पवित्र अध्यायातून आपल्याला हे शिकायला मिळते की श्रीगुरूंवर नितांत श्रद्धा आणि निष्कपट भक्ती ठेवली तर गुरुकृपेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही सहज शक्य होतात. औदुंबर महात्म्य, संगमाचे पावित्र्य आणि श्रीगुरूंची अचिंत्य योग शक्तीचा दिव्य अनुभव या अध्यायातून आपल्याला प्राप्त होतो. जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपली संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच श्री गुरुदेव दत्तांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त अवश्य लिहा. पुन्हा भेटूया श्री गुरुचरित्राच्या पुढील पवित्र अध्यायासह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.